नाशिकच्या सिडको परिसरातील राजे शिवछत्रपती मित्र मंडळातर्फे यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। हा देखावा भाविकांचं आकर्षण ठरतोय। 61 फूट उंच आणि 40 फूट रुंद असलेल्या या महाकालेश्वर मंदिराच्या देखाव्यासाठी तब्बल 2 महिने बनवायला लागले। हा देखावा बनवण्यासाठी मथुरा इथनं कारागीर आणण्यात आले होते। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी घेतलाय, आपण पाहूया। सध्या गणेश उत्सव सुरू आहे। या गणेश उत्सवाच्या काळामध्ये मंडळांनी साकारलेले विविध देखावे हे खरं तर भक्तांच्या भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो। असंच एक देखावा जो आहे तो नाशिकमध्ये साकारण्यात आलेला आहे। राजे छत्रपती मित्र मंडळातर्फे हा देखावा साकारण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती जी आहे ती या मंडळाने साकारलेली आहे। आणि एकूणच जर बघितलं तर महाकालेश्वरचा जो देखावा आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। जवळपास 61 फूट उंच आणि 40 फूट रुंद अशा पद्धतीचा हा देखावा आहे। जवळपास 40 कारागीर याच्यासाठी 2 महिने मेहनत घेत होते। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहे, आपण त्यांना विचारूया नेमका हा देखावा कसा साकारण्यात आलेला आहे। राजे छत्रपती मित्र मंडळाचा हा रौप्य महोत्सव आहे। याला गणपती उत्सवाला आम्हाला 25 वर्ष पूर्ण होत आहे। या गणेशोत्सवामध्ये त्या दृष्टीने जे काही लोक उज्जैनला जाऊ शकत नाही, महाकालेश्वर सण त्यांना इथंच व्हावं त्या दृष्टीने त्याची प्रतिकृती म्हणजे अशी भव्य अशी प्रतिकृती आम्ही पूर्ण उभारण्याचा प्रयत्न केला आहे। व तिचा प्रतिसाद आपण जे बघू का गेल्या 2 दिवसापासून 15 ते 18 हजारच्या पुढे लोकांनी इथे भाविकांनी येऊन दर्शन घेतलेलं आहे। व आपण जे बघू की 40 कारागीर हे आमचे उत्तर प्रदेशमधील मथुरा गावातून आले होते व ते 2 महिने त्यांनी काम केलं आहे। व त्यांचं जे कलाकुसर आहे आपण सगळं बघतोय की पूर्ण लोकांना ते एक भावेचं एकदम महाकालचे दर्शन इथं भावलं आहे। 7 वाजता आपण भस्मारती इथे घेत असतो। हजारो भाविक जे आहे ज्यांना उज्जैनला जाता येत नाही ते या ठिकाणी येऊन महाकालेश्वरचं दर्शन घेऊन खरं तर नतमस्तक होत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।